पुण्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची आज जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला की तुमचं आंदोलन शैक्षणिक आणि नोकरीच्या आरक्षणासाठी होतं, परंतु ओबीसीना जे राजकीय आरक्षण मिळतं त्याच्यावर तुम्ही दावा करणार की नाही। या प्रश्नामुळे मनोज जरांगे पाटील प्रचंड अडचणीत आले। त्यांना या प्रश्नाचं नीट उत्तर देता येत नव्हतं। आमचं आंदोलन फक्त शैक्षणिक आणि नोकरीच्या आरक्षणासाठी होतं, परंतु ओबीसीना आरक्षणामुळे जे जे फायदे मिळतात ते सगळे मराठ्यांना मिळाले पाहिजेत असं उत्तर देऊन अखेर त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली। आर्थिक आरक्षणाच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांना जो प्रश्न विचारला त्याच्यावर सुद्धा त्यांनी गोलमाल उत्तर दिलं। जर ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण मिळालं तर त्यांना आर्थिक निकषावर मिळणाऱ्या आरक्षणावर पाणी सोडावं लागेल, याचं उत्तर देताना सुद्धा जरांगे गोंधळले। एकूणच जरांगेंची ही उत्तर ऐकली तर अनेक बाबतीत त्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे, त्यांच्या मनामध्ये द्विधा परिस्थिती आहे आणि त्यांच्या मनामध्येच गोंधळ निर्माण झालेला आहे। ही बाब अत्यंत स्पष्ट होते। याचा अर्थ स्पष्ट आहे की चक्रव्यूह कायम आहे। मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा निसटण्याची वाट शोधतायत।